असो. सो नाउ वी आर स्टार्टिंग विथ चॅप्टर. काय नाव आहे आपलं? ग्रॅव्हिटेशन. बरोबर आहे ना. द ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरमध्ये आपल्याला माहित आहे, हा वर्ड जो आहे ग्रॅव्हिटेशन आपण हा भरपूरदा ऐकलेला आहे. आणि जसं आपण ऑलरेडी डिस्कस केलं तसं ग्रॅव्हिटेशन म्हटलं की एक नाव जे आहे ते नाव आपलं समोर येते, दॅट इज द सर आयझॅक न्यूटन. न्यूटनचं नाव भरपूर वेळा म्हणजे जेव्हा जेव्हा ग्रॅव्हिटेशन हा वर्ड येईल तेव्हा तेव्हा येतं. तर त्या चॅप्टरमध्ये आपल्याला सगळ्यात पहिले ग्रॅव्हिटेशन बद्दलच पाहायचं आहे, बेसिक कन्सेप्ट. नंतर सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स. नंतर केप्लर्स लॉ, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ, फ्री फॉल आणि एस्केप व्हेलॉसिटी. आता इथे ग्रॅव्हिटेशन जे आहे ते सगळं कशाशी रिलेटेड आहे, तर आपले जे प्लॅनेट्स असतात किंवा आपली जी काय आहे अर्थ आहे, ती अर्थचं जे रोटेशन आहे किंवा अर्थच्या भोवती वेगवेगळ्या प्लॅनेटचं जे काय आहे रोटेशन आहे, गोल फिरणे, याच्याशी निगडीत हे सगळं आपल्याला इथे ज्याला आपण म्हणतो या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायचं आहे. तर त्यामध्ये काही क्वेश्चन्स विचारलेले आहे. कॅन यू रिकॉल? एक दीदी आहे की नाही, इथे दादा नाही दिलेला आहे ना, दीदी दिलेली आहे विचार करण्याकरता है ना. तर इथे म्हणतो तो की व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट. कुठल्याही ऑब्जेक्टवरती आपण काय लावला फोर्स लावला तर त्या ऑब्जेक्टमध्ये काय काय चेंजेस होतात. बरोबर आहे. काय काय चेंजेस होतात जर का आपण इफेक्ट लावला, फोर्स लावला. बरोबर आहे. पहिला क्वेश्चन काय, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्स. इफेक्ट्स ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन an ऑब्जेक्ट. काय होईल सगळ्यात पहिले? डिस्प्लेसमेंट होईल. बरोबर आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, ऑब्जेक्ट समजा एका पोझिशनवर आहे, हा एक ऑब्जेक्ट आहे, तो पोझिशन ए वर आहे. बरोबर आहे. त्याला आपण काय लावला, एक अनबॅलेन्स्ड फोर्स लावला एका साईडने. दोन्ही साईडने जर का लावला असता सारखा तर तो ऑब्जेक्ट हल्ला नसता. हा झाला बॅलेन्स फोर्स. 9th मध्ये पाहिलेला आहे आपण दोन्ही साईडने. बरोबर आहे. आपण काय केलं, त्याला फक्त एका साईडने काय दिला, फोर्स दिला. या फोर्स दिल्यामुळे ऑब्जेक्ट काय झाला, डिस्प्लेस झाला. पोझिशन ए वरनं कुठे गेला, तो पोझिशन बी वरती गेला. कोणामुळे झालं हे, फोर्समुळेच झालं. बरोबर आहे. नंतर काय होते, डिस्प्लेसमेंट नंतर काय होते अजून ऑब्जेक्टमध्ये काय चेंजेस होऊ शकतात, डायरेक्शन चेंजेस किंवा डायरेक्शन ऑफ मोशन चेंजेस. ह्याच्यात आपण काय सांगू शकतो, सायकल चालवून राहिलो. बरोबर आहे. सायकल सरळ झाली, टर्न आला, आपण फोर्स लावला हँडलवरती, एका साईडनी इकडे ओढलं आणि एका साईडनी समोर ढकललं आणि काय केलं, आपण सायकलला वळवलं तर तिथे काय बदलली, सायकलची डायरेक्शन बदलली. जेव्हा जेव्हा डायरेक्शन बदलेल तेव्हा तेव्हा कशाची गरज असते आपल्याला, फोर्सची गरज असते. नंतर काय बदलणार आहे, शेप चेंजेस. शेप ऑफ ॲन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचा काय बदलतो, शेप बदलतो. बरोबर आहे की नाही. इकडे आपल्याकडे एक रेग्युलर एक शेपचा समजा ऑब्जेक्ट घेतला आपण. बरोबर आहे. आणि ह्या ऑब्जेक्टवरती आपण काय लावला, फोर्स लावला. तर याचं जे काही लेंथ राहील, काही याची काय राहील, विड्थ राहील, ही काय होईल, याच्यामध्ये चेंज होईल ड्यू टू द फोर्स. म्हणजे यालाच आपण असं लिहू शकतो की याचे काय बदलतात. बरोबर आहे. याचे काय बदलतात, डायमेन्शन्स पण बदलतात. बरोबर आहे. डायमेन्शन्स पण बदलतात. ठीक आहे. अजून काय याच्यामध्ये, ऍक्सलरेशन. बरोबर आहे. चेंज इन, ज्याला आपण काय म्हणतो, आपण चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. दिलेल्या वेळेमध्ये
काय बदलणं, व्हेलॉसिटी बदलणं. जसं आपण एक्झाम्पल सांगितलं होतं की जर का आपण सायकल चालवतोय, बरोबर आहे, 10 किलोमीटरच्या स्पीडनी, पर अवरच्या स्पीडने, अचानक काय मागे लागलं, कुत्र मागे लागलं. काय होईल अचानक कुत्र मागे लागल्यावरती? आपण फोर्स लावू पॅडलवरती आणि स्पीड जी आहे ही 10 किलोमीटर पर अवर वरनं वाढून आपली कितीवर जाईल, 25 वर जाईल. म्हणजे हा जो चेंज इन स्पीड झाला, किती किलोमीटरचा चेंज इन स्पीड झाला, समजा 10 किलोमीटर पर अवरचा, किंवा किती किलोमीटर पर अवर झाला, 15 किलोमीटर पर अवरचा झाला. हे याला आपण काय म्हणतो, याला आपण ऍक्सलरेशन असं म्हणतो. असे वेगवेगळे इफेक्ट्स असतात कशाचे, फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट. बरोबर आहे. आता इथे सेकंड क्वेश्चन काय विचारला होता आपल्याला, सेकंड क्वेश्चन काय विचारलेला आहे, व्हॉट टाइप्स ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ. सेकंड क्वेश्चन, बरोबर आहे, तुम्ही कोणत्या कोणत्या फोर्सेसला फॅमिलियर आहात किंवा तुम्हाला कोणत्या कोणत्या फोर्स बद्दल माहिती आहे. बरोबर आहे. फोर्सेस, कोणते कोणते फोर्सेस आहे तुम्हाला माहिती. सगळ्यात पहिला आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. दुसरा कोणता फोर्स माहिती आहे आपल्याला, मॅग्नेटिक फोर्स. ग्रॅव्हिटेशनल जो प्रत्येक ऑब्जेक्ट वरती आहे. इथे हा पेन सोडला हातात ना, तर तो पेन कुठे अट्रॅक्ट होईल, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द, बरोबर आहे की नाही. मॅग्नेटिक फोर्स, बरोबर आहे, जर का दोन मॅग्नेट आपण जवळजवळ घेतले आहे ना, एक बार मॅग्नेट घेतला, हे दुसरं बार मॅग्नेट घेतलं, याचा नॉर्थ पोल आणि इकडे याचा कोणता पोल, साऊथ पोल. इकडे याचा समजा आपण काय म्हटलं, साऊथ पोल, आणि इकडे काय म्हटलं याचा नॉर्थ. तर नॉर्थ साऊथ मुळे यांच्या मधात काय होणार, तर यांच्या मधात अट्रॅक्शन होणार, म्हणजे अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. पण हेच जर का आपण बदललं, या नॉर्थच्या ऐवजी इथे काय झालं, साऊथ, आणि इथे पण काय आहे, साऊथ. तर लाईक पोल जेव्हा एक जवळ आले तर तेव्हा इथे काय तयार होणार, रिपल्शन तयार होणार. अट्रॅक्टिव्ह फोर्स आणि रिपल्सिव्ह. रिपल्सिव्ह म्हणजे ते दूर फेकल्या जाणार, अट्रॅक्टिव्ह म्हणजे ते एकमेकाच्या जवळ ओढलं. दूर फेकायलाही फोर्स पाहिजे, जवळ ओढायला पण फोर्सची गरज आहे. ठीक आहे, हे झाले दोन. तिसरा कोणता आहे आपला, फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स, रस्त्यावरती कार चालते, गाडी चालते, गाडीला टायर असतात, टायर रबराचे असतात, आणि रबर आणि रस्त्याच्या मधात काय असते, फ्रिक्शन. त्या फ्रिक्शनमुळे चाकं जागेवर न फिरता, जसं आपण एक्सेलेटर दाबू, गाडी रस्त्यावरती समोर पळायला लागेल. पण तेच जर का आपण रेल्वे कन्सिडर केली, रेल्वेचे रुळही लोखंडाचे आणि चाकही लोखंडाचे, फ्रिक्शन खूप कमी असते. आणि भरपूर वेळा तुम्ही ऑब्झर्व करा की गाडी जेव्हा, मालगाडी वगैरे जी असते ती जेव्हा तिचं इंजिन ते ओढायचा प्रयत्न करते डब्बे, ऍट दॅट टाइम त्या इंजिनचे चाकं जागेवरच फिरायला लागतात, ड्यू टू द लेस फ्रिक्शनल फोर्स. आलं का लक्षात. हे झालं आपलं. नंतर कोणता आहे अजून, मस्क्युलर फोर्स. मस्क्युलर फोर्स जो आहे तो फोर्स कोणामुळे, आपल्या मसल्समुळे. जिम लावला, डंबेल उचलले, है ना, कोण फोर्स लावून राहिलं, मसल. आताही मी बोलतोय तर माझा हा जो जॉ आहे हा खालीवर होऊन राहिला, कोणामुळे होऊन राहिला, मसल्समुळे. हा जो काही फोर्स आहे याला आपण कोणता फोर्स म्हणतो, मस्क्युलर फोर्स. असे वेगवेगळ्या टाईपचे फोर्सेस जे आहेत ते आपल्याला माहिती आहे. तसे 4 बेसिक फंडामेंटल फोर्सेस असतात, ते आपण त्याच्याबद्दल पुढे शिकू, म्हणजे नेक्स्ट क्लासेसमध्ये त्याच्याबद्दल आपल्याला शिकायचं आहे. आणि व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. थर्ड क्वेश्चन, की तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल काय माहिती आहे. काय माहिती आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल, बरोबर आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, याच्याबद्दल काय माहिती आहे. हा कसा फोर्स आहे, युनिव्हर्सल फोर्स आहे. युनिव्हर्सल फोर्स म्हणजे काय, हा जगात प्रेझेंट आहे, हा प्रत्येक 2 ऑब्जेक्ट मध्ये आहे. मग ते 2 ऑब्जेक्ट कोणी असू शकतात, ते 2 ऑब्जेक्ट सन आणि अर्थ असू शकते, अर्थ आणि मून असू शकते, किंवा तुम्ही दोघं जण जे बाजूला बसलेले एकमेकांच्या, तुम्ही दोघी बाजूला बसले, यांच्या मधात पण हा फोर्स आहे. पण तुम्ही एकमेकाकडे अट्रॅक्ट होऊन राहिले का, नाही होऊन राहिले. या फोर्स वरती मासचा खूप मोठा प्रभाव असतो, बरोबर आहे. आता हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे हा युनिव्हर्सल तर आहे. आणि सेकंड जी गोष्ट आपल्याला माहिती आहे कशाबद्दल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल, तर ती आहे की इट इज व्हेरी WEAK वीक फोर्स. हा फोर्स कसा आहे, वीक फोर्स आहे, कमजोर आहे. तुम्ही जरी बाजूला एकमेकाच्या तर एकमेकाकडे अट्रॅक्ट होऊन राहिले का, नाही. खूप पॅरामीटर्स आहे तुमच्या मधात, आणि चेअरच्या मधात फ्रिक्शनल फोर्स पण आहे जो जास्त आहे, जो तुम्हाला एकमेकाकडे अट्रॅक्ट देऊन राहिलेला नाही. पण ह्या काही कंडिशन्स ज्या आहेत त्या कंडिशन स्पेस
जिथे काहीच नाही, व्हॅक्यूम, हवा पण नाही, तिथे ह्या गोष्टी पॉसिबल आहेत. हा सगळा शोध, हा सगळा विषय कोणी आणला होता निदर्शनास? आयझॅक न्यूटननी. त्याच्यामुळे त्यांचं भरपूर नाव आहे. आता पहिला जो टॉपिक आहे आपल्या बुकमध्ये, दॅट इज युअर ग्रॅव्हिटेशन. बरोबर आहे, ग्रॅव्हिटेशन. आता इथे आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या रिडिंग करून आपण समजून घेऊ. ज्या गोष्टी रिडिंग करून नाही समजत त्या तुम्हाला बोर्डवरती मी एक्सप्लेन करून देतो. तर आता इथे सगळ्यात पहिले जसं यांनी म्हटलेलं आहे की फिनॉमिनॉन जो आहे कशाचा? ग्रॅव्हिटेशनचा. तर कोणी डिस्कवर केला? डिस्कवर बाय सर आयझॅक न्यूटन. आयझॅक न्यूटननी हा जो फिनॉमिनॉन आहे तो डिस्कवर केला. कसा डिस्कवर केला? तर तुम्हालाही माहित आहे की दे वेअर सिटिंग, ते बसलेले होते. कुठे बसलेले होते? एका झाडाच्या खाली. कुठे बसलेले होते? एका झाडाच्या खाली. बरोबर आहे. अर्थ आहे, अर्थवरती न्यूटन बसलेले आहे आणि त्यांच्या वरती काय आहे? ऍपलचं झाड आहे. बरोबर आहे, ऍपलचं झाड आहे. त्याच्यावरती काय लागलेलं आहे? सुंदर सुंदर छान छान असे हिवाळ्याचे ऍपल लागलेले आहे, मस्त मस्त. आणि तेवढ्यात काय झालं? एक ऍपल पिकलं असेल आणि ते पडलं खाली. ते पडलं, ऍपल पडलं खाली, खाली पडलं. बरोबर आहे. आता ऍपल खाली पडल्यावरती यांच्या मनात पहिला प्रश्न आला की पटकन उचलून घेऊन ते खाऊन टाकू, पोट भरते, मजा येईल. असं काही झालेलं नाही. ते ऍपल जेव्हा खाली पडलं तेव्हा न्यूटनच्या मनामध्ये 2, 4, 5 भरपूर प्रश्न निर्माण झाले. सायंटिस्ट असण्याची एकच कॅरेक्टरिस्टिक आहे, ती म्हणजे त्या व्यक्तीला काय पडतात? प्रश्न. निरर्थक नाही, अर्थाचे प्रश्न पडतात, है ना. नाही तर न्यूटन मग ऍपलच्या झाडाखाली कोण बसला, संत्र्याच्या कोण नाही बसला, वगैरे वगैरे, है ना. असे प्रश्न नाही. हे जे ऍपल पडलं, हे ऍपल जेव्हा त्यांनी पाहिलं की हे खाली पडत आहे तेव्हा न्यूटनला वेगळे वेगळे प्रश्न पडले. ते काय प्रश्न होते इथे समोर आपल्याला लिहिलेलं दिसते. बरोबर आहे. जशी स्टोरी पुढे जाते, इथे काय म्हटलेलं पुस्तकामध्ये? जशी स्टोरी पुढे जाते, ॲज स्टोरी गोज, ॲज स्टोरी गोज, है ना, इथे लिहिलंय ना. जशी ही जी स्टोरी आहे ही काय जाते? पुढे जाते. ही डिस्कवर्ड द फोर्स बाय सीइंग एन ऍपल फॉल फ्रॉम अ ट्री ऑन द ग्राउंड. ही वंडर्ड, त्याला आश्चर्य झालं. काय आश्चर्य झालं? की सगळे ऍपल जे आहे ते व्हर्टिकली डाऊनवर्ड, म्हणजे सरळ रेषेत खाली कसे काय येतात? सरळ रेषेत. काही सोडलं की ते कसं जाते खाली? सरळ का जाते? आता हा खूप सिंपल प्रश्न आहे की काही एखादा तुम्ही ऑब्जेक्ट सोडला की तो सरळच खाली का जातो? सिंपल विषय आहे, जातो खाली सरळ. पण याच्यावरती न्यूटननी काय केला? विचार केला, सरळच का जातो आणि अँगल का घेत नाही टू द व्हर्टिकल? व्हर्टिकलला अँगल का बनवत नाही? म्हणजे काय? इथे तुम्हाला मी समजून सांगतो. सरळच का जातो, अँगल का बनत नाही? आता हा जो आहे हे ऍपल जे आहे, हे ऍपल खाली पडलं. बरोबर आहे. इथनं हे समजा ऍपल खाली पडलं, तर याचं म्हणणं होतं की सरळच खाली का येते? हे असं तिरप होऊन असं का जात नाही? किंवा होरिझॉन्टली बाहेर, बाहेर म्हणजे होरिझॉन्टली फ्लाय का होत नाही? किंवा असं तुटून असं असं छान असं फिरफार करत खाली का पडत नाही? त्याच्या मनात एकच प्रश्न आला की हे व्हर्टिकली डाऊनवर्ड, व्हर्टिकली सरळ रेषेत खाली का पडते? साधा प्रश्न आहे. त्याच्या आधी काय गोष्टी खाली नव्हत्या पडल्या का? भरपूर गोष्टी पडल्या असतील खाली. घरी किचन मध्ये त्याची आई, न्यूटनची आई काही शिजवत असेल, एखाद दिवशी चमचाच पडला खाली, पडलं असेल ना? नसेल झालं का? यांनी याच्यात म्हणजे असं झालं का की लाईफमध्ये सगळ्यात पहिल्यांदा एका झाडावरनं काहीतरी खाली पहिल्यांदा पडलं जगात? नाही. याच्यात त्याच्या आधी किती वस्तू खाली पडल्या असतील. पण क्वेश्चन रेज झाला. काय क्वेश्चन रेज झाला? व्हर्टिकली डाऊनवर्ड का पडते? अँगल का बनवत नाही? व्हर्टिकलला अँगल का बनवत नाही? होरिझॉन्टल उडून का जात नाही? हा क्वेश्चन जो आहे, हा क्वेश्चन न्यूटनच्या मनात निर्माण झाला. बघा इथे त्यांनी म्हटलेलं आहे, ही वंडर्ड. त्यांना काय वाटलं? वंडर म्हणजे आश्चर्य वाटलं. काय आश्चर्य वाटलं? की बाबा रे, हे जे आहे सगळे ज्याला आपण म्हणतो ऍपल, हे ऍपल व्हर्टिकली डाऊनवर्डच का पडतात आणि अँगल का बनवत नाही व्हर्टिकलला? नॉट अँड अँगल टू द व्हर्टिकल. वाय डू दे नॉट फ्लाय ऑफ इन होरिझॉन्टल डायरेक्शन? असं तुटून आडवं का निघून जात, खालीच का पडते? बरोबर आहे. खूप विचार केला आणि कन्क्लुजनवर आले ते काय?
की अर्थ जी आहे ती काय करून राहिलेली आहे, त्या ऍपलला स्वतःकडे अट्रॅक्ट करून राहिलेली आहे. याचा अर्थ काय समजून घ्या. याचा अर्थ असा आहे की समजा ही अर्थ आहे, आपल्याला पाहताना असं दिसते की हे झाड पृथ्वीच्या वर आहे आणि वरून ऍपल खाली पडलं. पण जर का तुम्ही या ठिकाणी इमॅजिन केलं, काय इमॅजिन केलं की हे झाड इथे नसून हे तर सगळा पृथ्वीचा सरफेस आहे ना हा, तर हे झाड समजा इथे आहे, इथे झाड आहे आणि याच्यावरती एक ऍपल आहे. आता हे पडणार, तर तसं म्हटलं खाली म्हणजे कुठे आहे, इकडे खाली आहे. ही अर्थ इमॅजिन नाही करायची आपल्याला, ज्याच्यावर आपण बसलोय. ही अर्थ इमॅजिन करा. कुठे जाणार हे ऍपल पडून, सेंटर ऑफ द अर्थ. समजा इथे झाड असतं, समजा इथे झाड असतं, इथे ऍपल आहे, ते पिकलं, ते पडून कुठे जाणार आहे, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. हे कन्क्लुजन कोणी काढलं, न्यूटननी, की ऍपल खाली नाही पडून राहिलं. खालीवर असं काही कन्सेप्टच नाही आहे. इथे आकाश असेल, नभ इथे समजा चंद्र आहे, हा आकाशात आहे, मग इथे पण तर आकाश आहे, इथे पण तर आकाश आहे, कारण की अर्थच्या सगळीकडे काय आहे, ऍटमॉस्फिअर आहे, बरोबर आहे की नाही. मग खालीवर असं काही नाही आहे. ते सगळं जे काही पडते ते कुठे जाते, अर्थच्या सेंटरकडे जाते. हा विचार, हे कन्क्लुजन कोणी काढलं, सर आयझॅक न्यूटन यांनी काढलं, आणि जे की कुठल्याच प्रकारे चूक नव्हतं. बरोबर आहे. टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, राईट. पुढे, द डायरेक्शन फ्रॉम द ऍपल ऑन द ट्री टू द सेंटर ऑफ द अर्थ इज द vertical direction at the position of the apple, and thus apple for vertically downwards, vertically down, vertically downwards, vertically down, vertically down. बरोबर आहे. आता डाऊनवर्ड्स म्हणजे कुठे, पृथ्वीच्या सरफेस कडे, म्हणजेच कुठे, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. आता ते फिगर 1.1 मध्ये आपल्याला दाखवलेलं आहे तो कन्सेप्ट. बरोबर आहे. फिगर 1.1 मध्ये हा सगळा कन्सेप्ट दाखवलेला आहे. पुढे हा जो फोर्स आहे ऍपल वरती, बरोबर आहे, हा कुठे आहे, सेंटर ऑफ द अर्थ. सगळं कुठे चाललेलं आहे, ऑब्जेक्ट सगळे ऍपल कुठे चाललेले आहे, हे वरचं पण, याच्यावरचं पण, सगळे कुठे चाललेले आहे, टुवर्ड्स द सेंटर ऑफ, म्हणजे जायचा प्रयत्न करत आहे. म्हणजेच कुठे, अलॉंग द परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ द ऍपल टू द सरफेस ऑफ द अर्थ. या ठिकाणी आपण एवढा पोर्शन अर्थचा काढला. इथे तो कर्व दिसतोय, पण अर्थ इतकी मोठी आहे की तो कर्व आपल्याला असं दिसते का, ही अशी कर्व झालेली अर्थ दिसते का, कधी नाही. हा सरफेस इतका मोठा असतो की हे आपल्याला कशी दिसते, लँड सरळ दिसते, जमीन कशी दिसते, सरळ दिसते ना. पण जर का तुम्ही वर गेले तर कसं दिसेल, पृथ्वी कर्व दिसेल की नाही. पण जमिनीवर पाहता कशी दिसते जमीन आपल्याला, सरळ. आणि ऍपल समजा इथनं पडून राहिला खाली, व्हर्टिकली डाऊनवर्ड, म्हणजेच हा काय झाला या ठिकाणी, परपेंडिक्युलर. हा काय झाला या ठिकाणी, परपेंडिक्युलर. म्हणजे ऍपल कसं पडते, व्हर्टिकली डाऊनवर्ड, आणि सरफेसवर कसं पडते, परपेंडिक्युलर. ते इथे लिहिलेलं आहे. बरोबर आहे. आता त्यांनी विचार केला, कोणी, न्यूटननीच. काय विचार केला, की बा इथलं ऍपल खालीच, म्हणजे टुवर्ड द सेंटर येऊन राहिलं, परपेंडिक्युलर येऊन राहिलं. वरचं पण ऍपल कुठे येऊन राहिलं, टुवर्ड द सेंटर. तर हा फोर्स जो आहे, जो की कुठे लागलेला आहे, टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ, हा या सगळ्या झाडावर पण आहे, झाडावरच्या प्रत्येक ऍपलवर पण आहे. तर हा फोर्स मूनवर पण असू शकतो का. बरोबर आहे. हा फोर्स मूनवरती पण असू शकतो का. हा क्वेश्चन जो आहे, तो क्वेश्चन परत सायंटिस्ट म्हटल्यावरती एक मोठा विषय असतो, यांना क्वेश्चन पडतात. कोणता क्वेश्चन पडतो, व्हाय, का बरं असं असू शकते. बरोबर आहे. न्यूटन थॉट दॅट इफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ऍक्ट्स ऑन ऍपल ऑन द ट्री ॲट डिफरंट हाईट्स फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ, अर्थच्या सरफेस पासनं हे ऍपल वेगळ्या उंचीवर आहे, हे ऍपल त्याच्यापेक्षा जास्त उंचीवर आहे की नाही, हे ऍपल अधिक उंचीवर आहे. तर मग हा फोर्स या उंच असलेल्या मूनवर पण आहे का. कॅन इट ऑल्सो ऍक्ट ऑन ऑब्जेक्ट्स ॲट इवन ग्रेटर हाईट्स मच फार्दर अवे फ्रॉम द अर्थ, लाईक फॉर एक्झाम्पल द
मून. हा फोर्स मूनवर पण असू शकतो का? नंतर अजून पुढे जो विषय लांबला तो असा लांबला की जर का मूनवर आहे, बरोबर आहे, तर तो त्या मूनपेक्षा दूर असलेले ऑब्जेक्ट्स म्हणजेच काय, कॅन इट ऍक्ट ऑन इव्हन फार्दर ऑब्जेक्ट्स लाईक द अदर प्लॅनेट्स अँड सन. म्हणजे हा फोर्स मूनवर आहे का? ऍपलवर तर होताच, खालच्या ऍपलवर होता, त्याच्या वरच्या होता, त्याच्याही वरच्या होता, मूनवर पण असू शकतो. आणि हा फोर्स कुठे असू शकतो? सनवर पण असू शकतो. म्हणजेच काय, हा फोर्स अख्ख्या जगात आहे, म्हणजे कुठे आहे? युनिव्हर्स मध्ये आहे, असं त्यांनी निष्कर्षात आपल्याला दाखवून दिलं. म्हणून आपण इथे काय लिहिलं, हा कसा फोर्स आहे लिहिलं या ठिकाणी बघा. कसा फोर्स आहे लिहिला आपण? इट इज द युनिव्हर्सल फोर्स. काय लिहिलं आपण याला? इट इज द युनिव्हर्सल फोर्स. हे आपण इथे पाहिलेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी 1.1 मध्ये हा सगळा कॉन्सेप्ट दाखवलेला आहे. पृथ्वी एवढी, चंद्र एवढा, झाड एवढं मोठं असं नाही आहे. इथे लिहिलेलं आहे की याच्यामध्ये जे काही आपल्याला दाखवलेलं आहे ते स्केल अप टू द स्केल नाही आहे, पण समजण्याकरता ही आपल्याला डायग्राम दाखवलेली आहे. सो दिस इज अबाउट युअर इंट्रोडक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशन. इंट्रोडक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात आलेल्या आहेत. काय लक्षात आलेलं आहेत? सगळ्यात पहिला विषय लक्षात आलेला आहे की अर्थ काय करते? अट्रॅक्ट्स ऑब्जेक्ट्स टुवर्ड्स इट्स सेंटर. ती स्वतःच्या कुठे अट्रॅक्ट करते? सेंटरकडे. बरोबर आहे. ऑब्जेक्ट, इथे ऍपल होता, आपण इथे काय लिहू? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट फॉल्स व्हर्टिकली डाउनवर्ड्स, सरळ रेषेत खाली. बरोबर आहे. म्हणजेच काय? परपेंडिक्युलर आहे की नाही. हा समजा सरफेस म्हटलं आपण, सरळ आहे, व्हर्टिकली डाउनवर्ड आलं तर इथे किती डिग्रीचा अँगल बनतो? 90 डिग्रीचा. बरोबर आहे. म्हणजेच हे कसं असते? परपेंडिक्युलर. या दोन गोष्टी आपल्याला लक्षात आल्या. हा जो फोर्स आहे म्हणजेच कोणता? ग्रॅव्हिटेशनल, जो आपल्याला माहिती आहे. हा जो फोर्स आहे, हा फोर्स कुठे आहे? हा कुठे आहे? डिफरंट हाईट्स, ऑब्जेक्ट्सच्या डिफरंट हाईट्सवर आपण आहे. म्हणजे काय? हा आपल्या ऍपलवर पण लागला होता, नंतर हा कुठे लागला होता? मूनवर पण लागला. नंतर हा त्याचं म्हणणं कुठे आहे? सनवर पण, किंवा सनमुळे पण हा फोर्स आहे. म्हणजे त्याच्यातनं आपण असं लिहू शकतो की हा फोर्स कसा आहे? युनिव्हर्सल आहे. जर का हा सनला पण आहे, मूनला पण आहे, वेगवेगळ्या कशाला आहे? ऑब्जेक्ट्सला पण आहे. बरोबर आहे. तर हे झालं कशाबद्दल? ग्रॅव्हिटेशन बद्दल. आपल्याला आता इथे लक्षात आलेलं आहे की या युनिव्हर्समध्ये जो कुठले ऑब्जेक्ट आहेत त्या ऑब्जेक्ट प्रती हा फोर्स, हा तुमच्यावर आहे, हा माझ्यावर आहे, सगळ्यांवरती आहे. म्हणून आपण या पृथ्वीवरती छानपैकी असे चिपकलेले आहोत. हा फोर्स नसता तर आपण पृथ्वीच्या सरफेसवर न राहता खूप वेगवेगळे विषय आहे. म्हणजे हा फोर्स आपल्या ब्लड व्हेसलवर पण आहे. जर का हा फोर्स ब्लड व्हेसलवर नसता तर ब्लड व्हेसल फुटून गेल्या असत्या, जगलोच नसतो आपण. आला का नाही लक्षात? या फोर्समुळे आपण जिवंत आहे असं तुम्ही समजा. आणि इथे आता आपल्याला काहीतरी काय दिलेली आहे? ऍक्टिव्हिटी दिलेली. काय म्हणते तो ऍक्टिव्हिटी मध्ये? कलेक्ट व्हिडिओज अँड पीपीटीज अबाउट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ डिफरंट प्लॅनेट. वेगवेगळ्या प्लॅनेट्सचं वेगवेगळं मास आहे. काही प्लॅनेट छोटे आहे, काही प्लॅनेट मोठे आहे, आणि त्यांची डेन्सिटी वेगवेगळी आहे. घनता जरी मोठा दिसत असेल तरी घनता महत्वाची असते. थर्मोकॉल एवढं मोठं दिसते, उदाहरणार्थ एवढी मोठी शीट घेतली, उचलल्या जाते. लोखंड, मग तेच आहे विषय. डेन्सिटी आणि मास याच्यावरती काय डिपेंड असते? ग्रॅव्हिटी. वेगवेगळ्या प्लॅनेटची वेगवेगळी आहे. मून छोटा आहे, बरोबर आहे, आणि त्याची ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण कमी आहे. त्याच्यावर चंद्रावर जर का तुम्ही उडी मारायला गेले तर पृथ्वीपेक्षा उडी आपली उंच जाते. आलं का नाही लक्षात? आलं का लक्षात? आता हे आपण पुढे पाहणार आहे.
ठीक आहे, तर आजच्या करता इतकं. उद्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फोर्स अँड मोशन आणि सोबत सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स याच्याबद्दल पाहणार आहे. ठीक आहे.